पण सातत्याने गेली 60 वर्ष मराठीसाठी लढणारी शिवसेना, हिंदुत्वासाठी झटणारी शिवसेना, हे असं भाजपवाल्यांनी सांगावं मराठीसाठी किती वेळा ते रस्त्यावरती उतरले. आणि महाराष्ट्रामध्ये जमिनी बळकावण्यासाठी त्यांचे जे काही मित्र प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी पोलीस कसे तुम्ही रस्त्यावरती उतरवतायत ते तुम्ही सांगा. चला होऊन जाऊ द्या, माझी तयारी. आम्ही मराठी माणसासाठी काय केलं हे आम्ही सांगतो आणि भाजप किती वेळा मराठी माणसासाठी रस्त्यावरती उतरला हे भाजपने सांगावं. नाही सांगू शकत. आणि पहिल्यांदा जे मी म्हटलं की हा आमचा स्वभाव आता दोष होत चाललेला आहे की दुसऱ्यासाठी पहिला मदतीला जाऊन द्यायचा आहोतच, तो काय स्वभाव आमचा जात नाही. म्हणून शिवसेना आजपर्यंत जे काही समाजसेवा करत आली, कारण शिवसेना प्रमुखांनी पहिल्यांदाच सांगितलं की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. मग ते रक्तदान असेल, कुठेही घातपात अपघात झाल्यानंतर अँब्युलन्स घेऊन धावणार कोण असेल तर तो शिवसैनिक आहे, तो शिवसैनिक. आज हा मराठी भाषा दिन आम्ही साजरा करतोय. मी मागे सुद्धा बोललो होतो की आता नुसतं मराठीवरती काहीतरी आक्रमण होतंय, अरे दिमाखात साजरा केलं पाहिजे. कोणाची हिंमत आहे बघू ना माझ्या मराठीला आडवं जाण्याची. येऊ द्या ना आडवा, कोण आडवायचं तेच बघतोय. पण कोणी येतोय आणि आम्हाला हनुमान चालीसा शिकवतोय का आमचं मारुती सूत्र काय कमी आहे? भीमरूपी महारुद्रा, त्याच्यात हनुमानाचं जे वर्णन आहे समर्थ रामदासाने केलेले आहे ते कितीतरी मजबूतीने त्याच्यासमोर आपण म्हणू शकतो. कशाला हनुमान चालीसा पाहिजे? म्हणा, हनुमान चालीसाला विरोध नाहीये. रामरक्षा सुद्धा आहे. अगदी अनेक जण हल्ली भगवद्गीता सांगतात. भगवद्गीता पहिली भगवद्गीता की वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरांनी किंवा ज्ञानेश्वरी लिहिली. मग भगवद्गीता देण्यापेक्षा आपण एकमेकाला ज्ञानेश्वरी का द्यायची नाही? का द्यायची नाही ज्ञानेश्वरी? त्याच्यामध्ये जो काय अर्थ आहे तो आजपर्यंत अनेकांना समजला नाही. असा अर्थ त्या काळामध्ये त्या ज्ञानेश्वरांनी सांगून गेलेत आपल्याला. ती ज्ञानेश्वरी आजपासून आपण एकमेकाला दिली पाहिजे. भगवद्गीता ठेवा, पूजा करू तिची, पण ज्ञानेश्वरी द्या. अगदी मोदी आले तरी सुद्धा त्यांना ज्ञानेश्वरी द्या. आणि आणखीन एक गोष्ट मला आठवते जी आम्ही शाळेत वर्गात म्हणायचो, मनाचे श्लोक. किती जणांना मनाचे श्लोक माहिती आहेत? आणि मनाचे श्लोक माहिती आहेत ना? मग ते रोज जर का वाचले तर कोणी भाजपात जाणारच नाही, एवढी ताकद त्या मनाच्या श्लोकात आहे. आणि जगायचं कसं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. जगायचं कसं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यात ते काय ना की अहंकार झाल्यानंतर रावणाची लंका सुद्धा क्षणात उद्ध्वस्त झाली. तुझं काय आहे? या मनाच्या श्लोकाचं खरं म्हणजे मी दीपकजी तुमच्या समोर सांगतोय, हिंदीकरण करून सगळ्या देशात वाटलं पाहिजे. काय आपल्या साधू संतांची ताकद होती, काय भाषा होती, काय संस्कार होते, काय संस्कार दिले. असं कुठे आहे राज्य? या संपूर्ण देशामध्ये असं राज्य मला दाखवा की जिथे एवढी संतांची परंपरा लाभलेली आहे, वीरांची परंपरा लाभलेली आहे, कलाकारांची परंपरा लाभलेली आहे, योद्ध्यांची लाभलेली आहे. प्रभू रामचंद्रांबद्दल सुद्धा आम्ही सुद्धा जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास साहेब आमचेच होते ना. यांच्याकडनं काय आता आपण रामभक्ती शिकायची? जय श्रीराम, बाकीचं पुढे काय? पुढे काय बोल ना, नुसतं जय श्रीराम. हो ना, जय श्रीराम, पुढे काय? मग आम्ही जसं सांगतो आदर्श घ्यायचा आहे ना. जे शिवसेना प्रमुख सांगायचे की मला महाराष्ट्रामध्ये शिवशाही पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराचे पुरावे आहेत. राज्य कसं करायचं, अगदी पहिला राजभाषा कोश सुद्धा त्यांनीच केलेला आहे. राज्य कसं करावं याचे दाखले इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचे आहे. शिवशाही तसं रामराज्य पाहिजे ना, तर रामराज्याचे दाखले काढा आणि रामाने जसं राज्य केलं तसं करा ना. तसं करताय तुम्ही? करताय का? आता जे काय यांचं राज्य चाललेलं आहे हे राज्य रामराज्याचं प्रतीक समजायचं का? फोडाफोडी करायचं? आजच अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांची अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांचं अभिनंदन मी करतो त्यांचं. पण एखाद्या माणसाला आरोप करायचे, सरळ उचलून तुरुंगात टाकायचं. मुख्यमंत्री, देशातल्या एका राज्याचा निवडून दिलेला मुख्यमंत्री, त्या राज्य मंत्रिमंडळातले मंत्री पदावरती असताना तुम्ही तुरुंगात टाकता. आणि कोर्टासमोर पुराव्या अभावी सुटका होते, पण पुराव्या अभावी त्यांना अटक करणाऱ्यांना आता तुरुंगात टाकलं पाहिजे. त्या टाका त्या अधिकाऱ्यांना आतमध्ये. हे रामराज्य आहे तुमचं?
आरोप करायचे, बेलगाम आरोप करायचे. म्हणजे परवा मी विधान परिषदेत बोललो ना, दुर्दैवी घटना घडली आणि अजितदादांचा तशात मृत्यू झाला. ती श्रद्धांजली वाहताना मी म्हटलं होतं की एखादा माणूस गेल्यानंतर त्याचं महत्व जाऊन काय उपयोग आहे. पण तो असतो तेव्हा त्याला जीव द्यावा असं वाटेल एवढं त्याला बदनाम करून टाकायचं. 70,000 कोटीचा घोटाळा, अजित पवार चक्की पिसिंग आणि बाजूला नंतर बघितलं तर बाजूला बसिंग. किती आरोप करायचे, जीव नकोसा करायचा, वेळ वाटेल ते करायचं, बदनाम करून टाकायचं. संजय राऊत होती की संजय राऊत सुद्धा निर्णय सुटला. काल कळलं ना तुम्हाला, पुढचा आणखी बोलायला लावू नका, कारण उघड सत्य आहे. सत्य उघड झाल्यानंतर कोणाची काय त्याच्यासोबत चालत नाही. त्याच्यामुळे हे रामराज्य मी मानायला तयार नाही. एक तर तुरुंगात जा, नाही तर आमच्या पक्षात हे रामराज्य नाही. रामाने कधी असं नाही केलं, लढायचं तर समोर लढ ना. तू तरी राशील नाही तर मी तर मी मागे बोललो होतो तसं लढ ना मैदानामध्ये. पण त्या ईव्हीएम सारखी ती जादूची पेटी वापरून आमच्यावरती कशाला विजय मिळवतोय. ही ती त्यांची जादूची पेटी. पण आज मला एका गोष्टीचं आणखी नक्कीच समाधान आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाने आपली ताकद नक्की दाखवली. ठीक आहे, महापौर आपला होऊ शकला नाही, पण म्हणून काय परत होणार नाही असं नाही. परत मुंबई आपल्याकडेच येणार नक्की आहे. आणि महाराष्ट्र सुद्धा आहे. हळूहळू लोकांच्या डोळ्यावरची पट्टी जशी बाजूला होईल तसे सगळे लोक त्यांना सोडून पुन्हा चांगल्या मार्गावरनं चालायला लागतील. आता ठीक आहे, ते म्हणतात ना, असतील शीते तर जमतील भूते. तशी भूत गोळा करता येत करू द्या. ती भूत मानगुटीवरती बसतील तेव्हा तुम्हाला जीव नकोसं होईल. हे आता मी सांगतोय, त्यांनी लक्षात ठेवावं. ती भूत तुमच्या नाकावर तुमच्या डोक्यावरती नाचतील, शीत फेकताय, शीत संपतील. पण तोपर्यंत एवढी भूत झाली असतील की त्या बाधेमुळेच तुम्ही तिथल्या तिथे पडलेले असाल. असं जास्त आणखीन काही लांबवण्यासारखं काही माझं प्रयोजन नाहीये. तुम्ही एवढे सगळेजण आपल्या मराठी, आपल्या मातृभाषेसाठी एकवटलात. मी अनिल अरविंद तुम्हाला सगळ्या महासंघाच्या आणि भारतीय कामगार सेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना खास धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेना प्रमुखांनी आखून दिलेला जो मार्ग आहे आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना ही आपली ओळख कायम ठेवलेली आहे. म्हणून तुम्हाला मी खास धन्यवाद देतो. आणि यावर्षी 60 वर्ष होत आहेत. असेच आणखीन 60 करत शिवसेना अशीच पुढे जात राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, विनंती करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आमदार मिलिंद नार्वेकर यांचा सत्कार आलेला आहे. कृपया